बघा वातावरण बघा मित्रांनो कसला झाला आता. पाऊस पण नाही आज. आत्र्यांची परिस्थिती बघा काय झाली. याचा अर्थ काय आता की कुर्ले येऊन येऊन खाऊन गेली तिची. काय ना आज असली मोठी गावली लय वेळा. बोल तुमचं दाखवतात नाव कॅमेरा तिकडे कर. अरे दुसरी दोन्ही तर नमस्कार मंडळींनी, स्वागत असा तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता बघता पाठी सगळा जंगल दिसत असा तुमका, पण पुढे जाऊन जरा वेगळं नजारा दिसत. कारण आता आम्ही जवळपास 11 वाजले असतले सकाळचे आणि खाली कुर्ले पकडू गेला आणि पाऊस बघितलात ना. पाऊस पण आता जरा वातावरण जरा कमी आहे पावसाचा आणि सकाळची वेळ जरा आता पाणी जरा वाढता, त्यामुळे कुर्ले धरूची वेळ जरा आता बरी असं आमच्या भावाशी पण म्हणता. कारण बघा पुढे चलतात. सांभाळून रे पडशा पिडशात. कशी वाट बघ कसली डेंजर. ये पकडो व्हायच उसके पास येऊ बरं का यादर जरा उतरला बाबा एकदाची. हा भारी रे, मस्त वाटलं वातावरण. आता बघा आता खुल्या आसमानात दिला आम्ही. असे उडा गेलो खुल्या आसमानात. ह्या बघा कसं वातावरण बघा मस्त की नाही. ह्या गावाकडचा वातावरण एक नंबर असता. असं काहीतरी आम्ही साहित्य पण आणलं बघा. आणि हातानं नाही पकडत आहो, हे गळ आणला. काय का म्हणतं गळत म्हणून म्हणजे चुकला बिकला तर काय ते समजून घ्या. मला तेवढं काय माहीत नाही. काय चुकत असेल तर बघून घ्यावा तुम्ही. इकडे कसं वातावरण झालेलं आता. बघा वातावरण बघा मित्रांनो कसला झाला आता. पाऊस पण नाही आज, बऱ्यापैकी वातावरण. आणि मी असंच रेनकोट घालून ठेवलं आहे कशा तर कपडे उगाच भिजून परत आणखी नको. कॅमेरा आपलं परत भिजात तर आणखी प्रॉब्लेम नको. आमची तयारी बघा. पाण्याची सोय पण करून आणली आम्ही. हे साधा पाणी आहे, वेगळा काय नाही, बरोबर ना. डन. चल नेक्स्ट तर बघा आता तुम्ही बघू शकता. इथे आतडे इकडे असे गळ्यात बांधून ठेवलेले आहेत. 1 2 3 4 अजून पण असं 2 गळ असतात जे की बांधून ठेवणार आहोत मी. आता मी इथे नसतो ना, दुबईला असतो. ते दुबईला इथं असं करत नाही आम्हाला. दुबईला कुर्ली मिळत नाही. क्रॅप्स मिळतात क्रॅप्स. अरे कहना क्या चाहते हो. तर मंडळीनं आम्ही आता गळबीळ पूर्ण तयार केलेला. भाव पण तयार असा, तो गळ फेकू. आता बघूया कसं काय प्रक्रिया असं ती करता. ऐसा नीचे डालना होते का भाई बस. काय तुमचं सांगूच असं तुम्ही सांगू शकता वेगळा काहीतरी. एवढीच भावाशी बघ तयार एकदम जोरदार. ओके चला बघूया आता. थोड्या वेळ आता असं गळ टाकून थोडा वाट बघूची लागतं आपल्याक. ती वाट पण बघूयात आणि बघूया कसं काय होतं आता. काय केलं खाले
हो आम्ही गळ आता काढलो खालसून वरती हे बघा. आणि या आतड्यांची परिस्थिती बघा काय दिली. याचा अर्थ काय होता की कुर्ली येऊन येऊन खाऊन गेली तिची. आता परत एखादा परत बांधून व्यवस्थित ना परत आपण खाली सोडूया. बांधते का व्यवस्थित. जणू का मी असं सगळं सांगते जसं माकाला एक्सपर्ट आहे मी असं वाटतं माका आता. आतडे खाऊन गेले म्हणजे कुर्ली काहीतरी गोलगोल फिरतात. तर ज्या ठिकाणी गळ टाकलं तिकडसून सोडून थोडंसं पुढे जातो म्हणजे पाण्याचा जरा अंदाज घेऊसाठी की पाणी कितपत हा म्हणजे वाढूची शक्यता हा की नाही. हा जवळपास अर्धा पाऊण तास झाला आम्ही इकडे बसून होतो पण पाणी काय वाढायचं चिन्ह दिसे ना कमी कमीच होत होता. म्हणून तोपर्यंत पुढे पुढे जातो आणि पुढे बघतो पाण्याचा अंदाज घेऊन येतो पुढून कसं काय आता हलवाल. अशी काहीतरी वाट असा बघा तुम्ही बघू शकतास. या साईड नदी ही मधी वाट या साईड परत चिखल सगळं. अरे चिखल बघा कसलं झालो आता. हे पलीकडे पण पाणी आता काय वाढल्यावरती होय पलीकडे आता काय पाणी हा. ती बघ कुर्ली 2 होती बघ 3 होती बारकी आहेत 4 होती बघ बारकी आहेत पण हे 5वी होती बघ ती बघ 6वी ती बघ 7वी 8वी लय बा 8वी 9वी 10वी 11वी आता कॉलेज जाणार ती बघ. एक ही कॉलेज जायच्या मार्गावर होती बघ. त्याच्या बाजूला बघ तिथे बालवाडीत जातात त्याच्यावरती एक ती बघ. पाणी किती येतं दाखवा. अरे काय नाही ना त्यात काय नाही बघा दाशी बिशी. पाण्यात गेलो तर काहीतरी घेऊन ये. अडकला हो गार गार वाटलं. जरा काय मासं बाबा अडकलं तू माझ्याकडे मासं. अरे आहे कॅमेरा दाखवून नको इकडे. हो बघा आता खय जातात. तिकडे कांदा टाकलेला तिकडे जातात आता हे दोघे जण. बघूया काय धरून आणतात तर बघूया नाही तर आमका आता काय. तर आता दुपारची वेळ झाली आहे. दुपारी जवळपास 2:30 वाजले आहेत आणि आम्ही पोटा पाण्याची सोय म्हणून घराकडनं कांदो आणलो होतो आणि फरसाण घेऊन इला. कोणाचा आहे गणेश बेकरीवरचा देवगडचा फरसाण देवगडचा देवगड फरसाण घेऊन कांदो आणि आजचा दुपार म्हणजे जेवण म्हणजे ह्याच. आजचा दुपारचं जेवण म्हणजे आमचा याच फरसाण आणि कांदो बस एवढाच. तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता. आस्वाद घ्या, वास तुमका इलो वास असा जाता तुम्ही खोटं बोलू नको तुमका वास इलो. ठिकाणी आम्ही इलाव आणि ज्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी टाकलेला होता काय भेटेना आमका कुर्ले बिरले काय भेटेना म्हणून आता दुसऱ्या साईडला इला होता. इकडे सगळं पसारो केला आणि इकडे टाकतो बघा या साईडला कसा. किंवा आता आमचं जवळपास तो तिसरं वेगळं प्रयत्न असा. तिसरं लोकेशन आम्ही शोधला जिकडे कुर्ले भेटूची अपेक्षा दिसता. पाण्यामुळे जरा आमचे कुर्ले पकडणे जरा नाराज झाले आहेत. बस आता ना 4 वाजले आहेत आणि आम्ही बरेच सकाळपासून आहोत आणि मध्यंतरी त्या साईडला पलीकडे गेलो तिकडे बसलेलो शांत. पाणी भरतच नव्हता. आता एवढा जबरदस्त पाणी भरला ना पूर्ण खालीपर्यंत पाणी होतं आणि आता एवढं मोठं लागतं आणि पाणी पण वरतीपर्यंत गेलं. मस्त इथपर्यंत पाणी आहे. याचं अजिबात नव्हतं पाण्याने लाटा जोरात येतात. हे इथपर्यंत दिसतं नाही 2 दगडच खाली पाणीला नाही तर पूर्ण तळात होता खाली सकाळपासून. आम्ही त्या साईडला पलीकडे गेलो होतो. आता जवळपास 4 वाजले आणि आत्ता पाणी बघा किती येईल आणि लाटा जोरात येतात. लागले मग काय करूया मग हे काढूया ते परत लावूया.
भाई साहब कुत्रो दुर्लक्ष करतो काय झालंय काय ना कसली मोठी गावली लय वेळा बोल बोल आले लागतं की डायरेक्ट हा? मित्रांनो लय वेळानंतर वाजले गेली बघ हा. 5:30 वाजून गेले आणि हा. खूप बारकी होती पडली ती बारकी कुरली बारकी पडली पडली. पाय दी ते पाया पाय खाली आहे. पाया खाली तिच्या पाहिलं बाजूला बघ आई बघ चल लय वेळानंतर एवढी मोठी कुर्ली गावली बघा पकडू तो काय विषय हो, घाल ना. Direct टाकलंस का बोलतो दोघे जण मारामारी करते आतमध्ये पकड पिशवी पकड सोड पकड अशी दोघा दोन पकडले जात फोडून काढी ही एक भाई साहब कितने टाइम बाद मिला भरपूर वेळानंतर जवळपास भरपूर वेळानंतर 5:30 वाजून गेले कब्बल 5:30 सकाळ वाजल्यापासून 11 वाजल्यापासून 5:30 वाजले आणि आत्ताच दुसरी खुली मिळाली तिसरं मोठी आहे बाकी दोन मिळाले ते छोटे मिळाले ती एक दोन मोठेच मिळाले एकदम जबरदस्त The next day. तर मित्रांनो कालच्या दिवसानंतर म्हणजे काल कुर्ले पकडून गेला होता त्या पूर्ण दिवस गेलो आणि हवं तसं काय व्हिडिओ पण चालू होतो म्हणून मग व्हिडिओ काय मी जास्त करू नाही आणि आता आजचं दिवस दुसरं संध्याकाळचे जवळपास 5:30 वाजले असतील आणि आमच्या जवळपास नावनकोंड धबधबा म्हणून लागता तळवडे गावाचं तर आता वाटेतच असो इथून सरळ खाली गेला 1 किलोमीटरवरती धबधबा भेटता खाली जा उतारा तर त्या धबधब्याकडे जाऊचा आता थांबलो होतो बाकीचे मेंबर येऊचे म्हणून वाट बघतो चल पुढे चल येतो तर आता धबधब्याकडे येईल आणि गर्दी बघतात माझ्या पाठीमागं धबधब्याकडे गर्दी असता आम्हाला वाटलं गर्दी नसतली कारण आतमधलं धबधबा ना कदाचित गर्दी नसतात पण गर्दी असा बघूया व्हिडिओ कितपत करू गावता बघूया कालही व्हिडिओ फ्लॉप झालो हात बघूया कसा का होता हा तर धबधब्याकडे जाऊ कशी काहीतरी माझ्या पाठीवर तुमका वाट दिसता आणि पाठी बघा सरळ सरळ धबधबा दिसता आणि बरीच गर्दी असा तरी पण बघूया आपण काय कशी मजा करू गावात कशी आणि धबधब्या रेनकोट घालून कोण येतं काय माहिती मी घालून येतो आता बोबुटी टाकाय रे भाई पाणी इकडे जातं पाण्याचं तर मित्रांनो तुमचं दाखवतं नाव तुमचं धबधबा चला या. हो आमचा धबधबा असा गरिबांचा धबधबा पाण्यात जावता तर म्हणता जर कसला बाय बाई आमच्या गावात थंड काय ए तू काय आणलास ना काय ना पायाखाली मासे नसला With last?
हाय ए रेकॉर्ड आता होतं यार. पाणी तर मित्रांनो मस्त की पाण्यात एन्जॉय करून झालेला मस्त की आता जरा वरती जायला कारण खूप वेळ झालो आणि अजून फोटो यांचा चालू असता बघा. आणि धबधबा वरती मस्त की दिसता जेवढं दिसतं ना तेवढं पाय खाली खोल पण असं एकदम पाय खाली जातात पूर्ण. काय आला रे स्लोमो बघ काय काढलं एका स्लोमो म्हणतो. वा. तर मित्रांनो मस्त की फुल एन्जॉय करून झालेला धबधबो एकदम कुलक्षा घातलेलं धबधब्याचं लय बेकार लय म्हणजे लय बेकार. मी तर कुदले पाण्यात चांगलंच. चला हे येतात पाठसून आणि आता इथून आता मी घराकडे 15 मिनटं लागतील घराकडे जाऊ. तर आजच्या वेळेमध्ये एवढं धबधबा दाखवलं आहे आणि कुर्ले दाखवलं आहे. भेटले नाही तो विषय सोडून द्या पण दाखवले तुमका. हां तर आता भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ एन्जॉय केला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा. तोपर्यंत टाटा बाय बाय.